माहिती काय यायलाच लागतंय 5 जूनला। मित्रांनो बारामती तालुक्यातील बैलगाडीची पंढरी 5 जूनला तमाम बैलगाडी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडींनी उपस्थित राहून 5 जूनची भैरवनाथ केसरी मैदानाची शोभा वाढवावी यायलाच लागतंय। अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुकाच्या मैदानाला यायलाच लागतंय। नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोय गाडीखेल कटपळ शिरसुपळच्या फाटीवरती आणि उद्या होणार भैरवनाथ केसरी मैदान। तर या मैदानाची तयारी आता फायनल झालेली आहे। बॅरिगेट्स इथं मैदानावरती आलेत, फाटीचं दुरुस्ती काम जे काय असतं ते पूर्ण झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे सदस्य सनद शेठ। तर नमस्कार। नमस्ते। तर कसं आहे, कुठपर्यंत तयारी आली मैदानाची? मैदानाची तयारी पूर्णपणे झालेली आहे। बॅरिगेट पण मैदानात आहे। आता आज संध्याकाळी म्हणजे एक दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्ण स्टेजचं बॅरिगेटचं काम पूर्ण होईल। फाटीचं काम पूर्णपणे झालेलं आहे, व्यवस्थित फाटी पळण्यायोग्य आहे, आता तयार झालेली आहे। तसं बघायला गेलं तर आजूबाजूला अडचण नाही, तरी पण बॅरिगेट किती फुटापर्यंत काय आहे, प्रेक्षकांना आटोक्यात ठेवण्यासाठी एक 600-700 फूट दोन्ही साईडला बॅरिगेटचं नियोजन केलेलं आहे। 600-700 फूट बॅरिगेट हा दोन्ही साईडला आहे। आणि आता आपल्या परमिशनचं कुठपर्यंत आलं? परमिशन मिळालेली आहे, आता ऑफिस मधून परमिशन ते मिळाली, येतील थोड्या वेळात ग्रुपवर सोडली जाईल ते परमिशन ग्रुपवर सोडणार। ऑनलाईन नोंद कुठपर्यंत आली आणि कधीपर्यंत संध्याकाळी लॉट्स पाडायची तयारी का कसं आहे? लॉट हे आज संध्याकाळीच निघणार आहेत। साधारणतः आता 170 गाड्यांची नोंद झालेली आहे आणि आज संध्याकाळी जेवढी काय नोंद होईल तेवढी आज संध्याकाळीच लॉट काढले जातील। साधारणतः 8 वाजता लाईव्ह लॉट काढले जातील। तर आता फाटी संदर्भात काय सांगताल? आता आपण ड्रोनच्या माध्यमातून फाटी प्रेक्षकांना दाखवतोय, तरी पण तुम्ही काय सांगता? नाही, फाटी आता जवळजवळ आहे ना, सगळ्या महाराष्ट्रात अख्ख्या बैलगाडी मालकांना माहिती आहे की शिरसुपळ गाडीखेल कटपळची जी फाटी आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालक या फाटीवरती पळालेला आहे, त्यामुळे फाटीचं काही प्रॉब्लेम नाही, फाटी पळण्यायोग्य आहे। तरी आता तुम्ही संघटनेत आहेत, तरी पण एक गाडा मालक म्हणून काय सांगताल नोंदी संदर्भात? नोंदी संदर्भात एकच की आता प्रतिसाद तसा कमीच आहे। 170 गाड्यांची नोंद झालेली आहे। जास्तीत जास्त नोंद करून बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं विनंती आहे। 170 गाड्या आतापर्यंत नोंद झाल्या, हो। तरी पण आपल्या टार्गेटनुसार जास्त होईल एवढ्या लोकांनी ते आजच लाईव्ह लॉट आजच निघते संध्याकाळी। तर आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका उपाध्यक्ष मनोज आबा जगताप आहेत। तर आबा, कुठपर्यंत तयारी आणि काय सांगचाल गाडी मालकांना? तयारी आता पूर्णपणे झालेली आहे, बॅरिकेड हे सगळे आलेले आहेत आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करावी। परमिशन आपल्या ग्रुपवरती पडेल सगळं? हा, परमिशन ग्रुपवरती पडेल सगळं आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसारच सगळं होईल। परमिशन तर भेटली म्हणतात। हा, इथून पुढचं म्हणजे नोंदीचं आणि ह्याच फक्त लॉट्सचं कसं असेल एकदा शेवट नियोजन सांग। परमिशन भेटलेली ग्रुपवरती पडेल परमिशन आणि संध्याकाळी 7 वाजता लॉट निघतील। आपल्या सोबत प्रसिद्ध गाडा मालक गणेश डॉक्टर आहेत। डॉक्टर नमस्कार। नमस्ते। तर कसं असेल नियोजन, कशी फाटी आणि काय सांगचाल गाडा मालक? फाटीवर तर सगळी व्यवस्था आता झालेली आहे, बॅरिकेड ही झालंय सगळं व्यवस्थित, काय नाही, फक्त बैलगाडा मालकांनी फक्त लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे। आपल्या सोबत प्रसिद्ध झेंडा पंच, रील स्टार आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब खोमने आहेत। बाळासाहेब नमस्कार। नमस्ते। काय सांगताल या मैदानाबाबत? मैदान हे अतिशय खूप असं वासरांना पाळण्याजोगत आहे आणि ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून जे बारके वासर आहेत आणि वासरांना ज्याला पळायचे त्या ह्या मैदानावरती प्रत्येकाने पळलं पाहिजे, कारण की वासरांचंच मैदान आहे हे, पूर्ण रान हे टणकाच आहे, एकसारखं आहे आणि कुठल्याही अपवाला खड आहेत काय तसलं नाही, पूर्ण रान हे अतिशय चांगलं आहे आणि मैदान पळण्याजोगतंय। जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा आणि आपापली नोंद ऑनलाईन करून घेऊन या मैदानाची शोभा वाढवावी।